चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत श्रीराम पुरोहित प्रसिद्ध कीर्तनकार हे असणार आहेत। श्रीराम पुरोहित हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत। त्यांना रायगड भूषण म्हणून ओळखले जाते। ते प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील असून महाराष्ट्रात त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची व्याख्याने आणि कीर्तने होतात। तर मी श्रीराम पुरोहित जी यांच्याकडे जाणार आहे। श्रीरामजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। माझा पहिला प्रश्न, वर्षभरात एकादशी अनेक होतात, मात्र आजचा दिवस अत्यंत वेगळा आहे। आषाढी एकादशी, ज्याला आपण मोठी एकादशी म्हणतो। लाखोंच्या संख्येने वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाकडे जातात। आपल्या देवाजवळ आज त्यांचा हा प्रवास त्या ठिकाणी थांबतो। आजच्या या आषाढी एकादशीचं, मोठ्या एकादशीचं, नेमकं या एकादशीचं महत्त्व काय? आपण म्हटलात ते खरं आहे। ही सर्वात मोठी एकादशी असं आपण म्हणतो, ज्याला महा एकादशी असं म्हणतात। पण संप्रदायामध्ये या एकादशीला, ज्याला देवशयनी एकादशी असं म्हणतात, तसा उल्लेख त्याचा केला जातो। भाविकांची श्रद्धा अशी असते की आज भगवान पांडुरंग परमात्मा निद्रिस्त होईल, आता तो विश्रांती घेईल। पण पुढे जाण्यापूर्वी एक मुद्दा म्हणून सांगतो की जरी आपण याला देवशयनी एकादशी म्हणत असलो तरी भगवंत कधी झोपत नाहीत। भगवंत एक क्षण जरी झोपला तरी मी नेहमी कल्पना करू शकत नाही काय या जगाचं होईल। पण आपल्याला एक नक्की म्हणता येईल की ही देवशयनी एकादशी, याचा अर्थ भगवान पांडुरंग परमात्मा आता विश्रांती घेणार आहे। आणि जसं आपण आता उल्लेख केला की ही महा एकादशी, तशी आमच्या संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशी सुद्धा महा एकादशी म्हणून ओळखली जाते। पण त्याला प्रबोधिनी एकादशी किंवा उत्थापन एकादशी म्हणतात। म्हणजे भगवान परमात्मा त्यावेळी मग निद्रा अवस्थेत पुन्हा तो जागृत अवस्थेत येतो, ही आमची फक्त समजूत आहे। पण आजच्या एकादशीचं महत्व एवढं अनन्यसाधारण आहे की अन्य सर्व एकादशीला जे काही साधनेचं पुण्य मिळतं त्याच्या कैक पट अधिक हा या एकादशीचा आनंद, हा जे शब्दातीत आहे। खरं सांगायचं तर शब्दात वर्णन करणं देखील अवघड आहे, इतकं या महा एकादशीचं महत्व आहे। आणि केवळ महाराष्ट्रातनं समजू नका, कानाकोपऱ्यातनं, कर्नाटकमधनं तर परंपरा आहेच आहे, पण अनेक भागातनं, कानाकोपऱ्यातनं सगळे वारकरी बंधू भगिनी या दिवशी प्राण एकवटून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले असतात। आणि आपण आता उल्लेख केला, या एकादशीचं महत्व असं आहे की आल्यानंतर कदाचित मुखदर्शन सुद्धा होणार नाही, पण मी आवर्जून प्रत्येक वेळी उल्लेख असा करतो की आज कळसाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हा सर्व वारकरी बंधू भगिनींना अत्यानंद झालेला असतो। आणि त्याच्या मागे आमची एक श्रद्धा आहे, त्याच्या मागे आमची एक भावना अशी आहे की पांडुरंग परमात्मा आज तो गाभाऱ्यामध्ये नाही थांबत। 20, 21, 22 दिवस ज्यांनी पायी वारी केलेली आहे, दिंडीतनं चालत आलेले आहे, आपल्या घराकडे पाठ फिरून जे माझ्या मंदिराकडे आलेले आहेत, राहुळाकडे आलेले आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी जणू पांडुरंग परमात्मा त्या कळसामध्ये विराजमान झालेला असतो। आणि पांडुरंग परमात्मा कळसातनं वारकरी बंधू भगिनीला बघत असतो, अशी आमची एक नितांत श्रद्धा संप्रदायामधली आहे। या महा एकादशीचं देवशयनी एकादशी म्हणून फार महत्व एक विलक्षण आहे। त्याचा उल्लेख मी आता केला की 4 महिने अशी आमची श्रद्धा, आम्ही भावना म्हणून ती ठेवतो की आता देव निद्रिस्त आहेत। पण देव असं बघत असतात की या 4 महिन्यामध्ये, म्हणजे ज्याला चातुर्मासाचा कालावधी किंवा चतुर्मासाचा कालावधी म्हटलं जातं, या कालावधीमध्ये माझे भक्त साधना नेमकी कोणती करतात याचाही पांडुरंग परमात्म्याला मोठा उत्सुकतेचा भाग असतो। आणि म्हणून मग आपल्याकडे कल्पना आहे की संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं पारायण केलं जातं, त्याचा प्रारंभ आजपासून होतो। हा देवशयनी एकादशीचा अत्यंत महत्वाचा भाग की आमची व्यक्तिगत स्तरावरची साधना सर्वोच्च स्तरावर पोहोचावी, याचा प्रारंभ या वर्षीचा आता देवशयनी एकादशीपासून आमच्या संप्रदायातल्या सर्व बंधू भगिनींसाठी झाला, असा त्यातला एक श्रद्धेचा भाग आमचा आहे। अगदी श्रीरामजी, खरं तर आजची आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, जसा आपण आता उल्लेख केलात, आजच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे। आणि अशी एक धारणा आहे की आज देव जे आहेत ते योग निद्रेत जातात आजपासून, अशी एक धारणा आहे। या धारणेचं पौराणिक नेमकं महत्त्व काय आहे? या पवित्र अशा जी तिथी आहे, या तिथीचं पौराणिक महत्त्व काय? मी आता म्हटलं तसं भगवंत खरं म्हणजे निद्रिस्त होत नाहीत, भगवंत विश्रांती घेत नाहीत। पण भगवंताला देखील आम्हाला काय आम्ही नेमकी करतो, आमची साधना वैयक्तिक स्तरावर आम्ही काय करतो हे बघण्याची उत्सुकता असते। किंबहुना भगवान पांडुरंग परमात्म्याचा मूळचा अवतार जर आपण पाहिला तर तो भगवान गोपाल कृष्णांचा आहे। भगवद्गीतेकडे अनेक नजरेने अनेकांनी पाहिलं आणि प्रत्येकाला त्या त्या नजरेतनं भगवद्गीता जशी दिसली, कारण शेवटी तो भगवंताचा अवतार कोणाचा होता? कृष्णाचाच होता। द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी, आमची श्रद्धा अभंगातनं व्यक्त झालेली आहे।
मग भगवान परमात्मा अशा प्रकारे आमच्याकडे पाहत असतो की नेमका कर्मयोग मी गीतेमधनं सांगितलेला आहे. बघू मागच्या अवतारामध्ये जो कर्मयोग मी सांगितलेला होता तो नेमका आमचे भाविक, आमचे भक्त, माझे सगळे जे साधक आहेत ते कसं करतात. याचं कारण असं, साधं उदाहरण पूर्वीच्या अवतारात आपल्याला देऊ. गोपाल कृष्ण भगवंतांनी जेव्हा गोवर्धन पर्वत सगळ्या गोकुळातल्या लोकांनी, गोपिकांनी आपापल्या बोटांनी उचलायचा प्रयत्न केला, असं सांगितलं जातं की भगवंतांनी फक्त करांगुली लावली आणि मग तो पर्वत उचलला गेला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी त्याची अनन्यसाधारण शक्ती आहे. जर एवढी शक्ती असेल तर भगवान परमात्मा एकटा सुद्धा गोवर्धन उचलू शकला असता, पण त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी एकटं करणार नाही, तुम्ही करा, मग मी तुम्हाला सहाय्य करतो. तसं म्हटलं जातं की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, समर्थांनी जसं म्हटलं. तशा प्रकारे आम्हाला या देवशयनी एकादशीच्या निमित्ताने जो मूळचा अवतार होता आमच्या भगवान गोपाल कृष्णांचा, पांडुरंगाच्या आधीचा, त्यांनी आम्हाला सांगितलं की साधना तुम्ही करायचे. देवशयनी एकादशीला तुम्ही माझं दर्शन घेतलं, आता माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, पण साधना मार्गामध्ये वाटचाल तुम्ही सुरू ठेवायचे. अशा प्रकारचा संकेत, हा फार मोठा आध्यात्मिक संकेत या देवशयनी एकादशीच्या माध्यमातून आम्हाला भगवान पांडुरंग परमात्मा देतो, ही आमची श्रद्धा आहे. अगदी. श्रीरामजी, आपण पाहतोय की वारी ही वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. लाखो वारकरी पायी प्रवास करतात, मैलोनवैल पायी प्रवास करत ते पंढरपूरकडे दाखल होतात. पंढरीची ओढ दर्शनाची त्यांना लागलेली असते. आपण पाहतोय मात्र या दरम्यान एक वेगळीच शिस्त पाहायला मिळते आणि शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी माऊली माऊली असा जयघोष करत पंढरीकडे दाखल होतात. ही शिस्तबद्ध जी काही सर्व गोष्टी आहेत त्याची खरं तर जगभरातून प्रेरणा घेतली जाते. आणि या अद्भुत अशा नियोजनामागे नेमके कोणते विचार आणि कोणती ऊर्जा असते? आपण अगदी बरोबर सांगितलं, पण त्याचा उल्लेख मुद्दामून अजून एक करतो. नवीन पिढीतील कदाचित, सगळ्या संप्रदायातल्या सगळ्यांना ते माहिती आहे, नवीन पिढीतील कदाचित युवकांना माहित नसेल, ही वारी जी शिस्तबद्ध चालली त्याचं पूर्ण श्रेय हैबत बाबा अरफळकरांना दिलं जातं. बर. वारीची परंपरा प्रचंड प्राचीन आहे. अगदी 4थ्या-5व्या शतकापासूनचे सुद्धा पुरावे आहेत. होयसळ सम्राटांच्या काळातले ताम्रलेख, शिलालेख आहेत. पण पूर्वीच्या काळी वारी जी होती ती एका फक्त भाविक म्हणून ती वारी फक्त व्हायची. हैबत बाबा अरफळकर हे शिंदेच्या, सरदार शिंदेच्या काळामध्ये स्वतः ह्याच्या लष्करातले एक अधिकारी किंवा त्यातल्या सैन्यातले अधिकारी, वारीमध्ये त्यांनी सगळी शिस्त आणली. आणि हैबत बाबा अरफळकरांना श्रेय असं दिलं जातं की आज जी वारीमध्ये शिस्त दिसते, वारीमध्ये जे व्यवस्थापन दिसतं, म्हणजे आपण जो उल्लेख केला त्याचा सांगायला हरकत नाही. लाखो वारकरी असले तरी धर्मदंड एकदा वर केला, सगळी शांतता निर्माण होते. म्हणजे कदाचित वर्गात सुद्धा शिक्षकाला एवढं सोपं काम नसेल, पण एवढ्या श्रद्धेने वारकरी तिथे येतात. त्याचं कारण ही परंपरा हैबत बाबा अरफळकरांनी लावून दिलेली आहे. आणि त्या परंपरेच्या माध्यमातून आज सुद्धा त्या शिस्तीचं अनुपालन होत आहे. म्हणजे एकीकडे शिस्तही आहे आणि एकीकडे श्रद्धेचं अपार अशा प्रकारची ती पातळी आहे. म्हणजे माऊलींपासून सगळ्यांनी, आपल्याला नेहमी असं वाटतं, बहिणाबाईंचा तो अभंगही आपल्याला माहितीये की ज्ञानदेवे रचना पाया उभारिले देवालया. पण ज्ञानेश्वर महाराज यांच्या काही शतकं आधीपासून वारीची परंपरा तर सुरू आहे, अवघ्यात सुरू आहे. पण तरी सुद्धा या वारीमध्ये जी शिस्त आली ती हैबत बाबा अरफळकरांमुळे आली. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सगळ्या गोष्टी या ठरलेल्या नुसारच होतात, नियमानुसार होतात, क्रमानुसार होतात. वारीमध्ये कधीही अचानक कुठलाही बदल केला जात नाही. जे बदल नाईलाजाने करावे लागतात किंवा काळानुसार करावे लागतात तेही आम्ही स्वीकारले, एवढी लवचिकता संप्रदायामध्ये आहे. पण तरी सुद्धा परंपरा न तोडता, परंपरेला कुठेही धक्का न लावता हे सगळे बदल केले जातात. आणि आपण जसं म्हटलं, वारीमध्ये अनेक सोहळे महत्वाचे आहेत, वारीचे अनेक टप्पे महत्वाचे आहेत. या सगळ्या टप्प्यांमध्ये वारकरी बंधू भगिनी हे मला पांडुरंगाला भेटायचंय या ओढीने आलेले असल्यामुळे त्यांना असं करा तसं करा हे सांगायची सुद्धा आवश्यकता लागत नाही. हा त्यातला एक महत्वाचा भाग. श्रीरामजी, खरं तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून हा खरं तर आपण पाहतोय की जी वारी निघते यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही विषमता आढळत नाही. हे विश्वची माझे घर ही भावना आणणाऱ्या या वारीच्या माध्यमातून आज समाजाला नेमका काय संदेश दिला जाऊ शकतो? अगदी आपण खूप महत्वाचा उल्लेख केला की कुठलीच विषमता नाही. कारण आपल्याला माहिती आहे, तुकोबांनी सुद्धा म्हटलं, जगद्गुरु विश्ववंद्य तुकाराम महाराज, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा अभंग नुसता म्हणण्यापुरता नाही, पण या अभंगाचा अर्थ समाजाला जर कळला तर आज खऱ्या अर्थाने वारी ही फक्त 21-22 दिवसांची राहणार नाही. समाजाची सुद्धा वारी जर या मार्गाने सुरू राहिली तर कोणी कोणाचा भेद करणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही. हाही त्यातला एक महत्वाचा भाग आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हाही आपल्याला अभंग माहिती आहे. सगळ्यांना अधिकार असलेला. आणि मी तर अजून एक उल्लेख नेहमी करतो की पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये कोणताही भेद नाही. कुणीही आलं तरी सुद्धा त्याचा वर्ण, तो स्त्री आहे का पुरुष आहे, त्याची सांपत्तिक स्थिती, त्याचं वय काही पाहिलं जात नाही. किंबहुना वारीमध्ये आपण नेहमी पाहत असतो, लहान बाळ जरी समोर आलं तरी आपण पटकन माऊली म्हणून त्याच्या पायाचा स्पर्श करतो. कारण आमची श्रद्धा सर्वांची अशी आहे की पांडुरंग परमात्मा, पूर्वाश्रमी मगाशी सांगितलं, उल्लेख केला की पूर्वीचा बालकृष्ण कोणाच्या अवतारात येतो नटखट आहे, कोणाच्या अवतारात येऊन आमची परीक्षा बघायला माहित नाही. मग सगळ्यांशी जर आम्ही नम्रपणाने वागायला लागलो तर मग नम्र जाणा भूतात येणे कोंडिले अनंता, हाही संस्कार आम्हाला अनुभवता येतो. त्यामुळे वारीमध्ये गेल्यानंतर ज्या ज्या संस्कारांचा भाग मिळतो त्याच्या सर्वांप्रती नम्र होणं, हा जर भाग मिळाला तर मला वाटतं समाजामध्ये आज आपण जे नेहमी तक्रार करतो की अशा समस्या वाढल्यात, तशा समस्या वाढल्यात, सगळ्या समस्यांचं उत्तर एकदा वारी जरी केली तरी मला वाटतं समाजाला फार मोठा संस्कार हा त्यातनं मिळेल. हाही सामाजिक आशय या वारीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यावा. नक्कीच श्रीराम पुरोहितजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल.